ग्रामीण भागातील वीज समस्यावर तात्काळ तोडगा काढा, शिवसेनेचे महावितरणला निवेदन. मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार होणारे लोडशेडिंग, कमी दाबाचा वीज पुरवठा तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी शिवसेनेचे नेते मोहन वनखंडेसर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. शिवसेना नेते गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मिरज विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत, नियमित व पुरेशा दाबाने सुरू ठेवण्याची मागणी केली. सध्या सततच्या लोड शेडिंगमुळे शेतकरी व नागरिक मोठ्या अडचणीत सापडले असून शेती पंप पिकाचे नियोजन आणि दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शेतकऱ्यांना नियमित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणे ही काळाची गरज आहे. महावितरणने तातडीने उपाययोजना करून ग्रामीण भागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विजय तात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैगुरे, इस्माईल कुरणे, प्रदीप सावंत, अजित शेजूळ, तुषार खांडेकर, संजय लिंबेकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सकपाळ, समशेर नदाब, डॉ. अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संगपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आपण मिरज पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत माननीय मेहता साहेब, अधीक्षक अभियंता प्रभारी यांच्याकडे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन इथं आलो होतो. मेहता साहेब इथं सांगलीहून मिरजमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर स्वागत. आणि आज जे शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता आलेले आहे भारनियमनामुळे, त्यांची निवेदन आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांवरून देतोय. आणि मेहता साहेबांनी त्याचे सर्व आमच्या समस्या जाणून पण घेतलेले आहेत की पूर्वी 8 तास आम्हाला शेतकऱ्यांना पूर्ण वेळ लाईट मिळत होती, वीज मिळत होती शेतकऱ्यांना, परंतु त्यांचं काही कारणाने 6 तासावर केली. परंतु आम्ही या 2-3 दिवसामध्ये पाहिलं की 6 तास केल्यानंतर सुद्धा काही भागामध्ये 2-2, 3-3 तासमध्ये 6 तासामध्ये सुद्धा लोड शेडिंग व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांची खूप गैरसोय. एवढा तीव्र उन्हाळा, टंचाईचे दिवस आणि पूर्व भागामध्ये असणाऱ्या फळबागा, असणाऱ्या पालेभाज्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत होती. आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन साहेबांना दिलेलं आहे की आपण जे भारनियमन 6 तासात केलेलं आहे ते पूर्वीप्रमाणे 8 तास करावं आणि 8 तास तरी पूर्ण क्षमतेनं लाईट त्याच्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही, ट्रिप होणार नाही, ह्याची दक्षता घ्यावी. साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून 2-3 दिवसात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर वादळी वारा, पाऊस याच्यामुळं बऱ्याच वेळेला तारा तुटतात, पोल पडतायत आणि त्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट मिळत नाही काही भागामध्ये. तर तेही असे काही आता दिवस वादळी वाऱ्याचे आहेत. तर तात्काळ ती लाईट त्या दिवशी 2 दिवसात, 1 दिवसात ती सुरू करून परत त्या भागात द्यावी. खरं तरी साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसामध्ये भारनियमनाचा विषय मार्गी लावून जो वेळ आहे शेतकऱ्यांना, अपरात्री काही प्रॉब्लेम झाले, काल परवाच आपल्या गुंडेवाडीमध्ये गोनससारखे दंश होऊन एका महिलेला म्हणजे जीव गमवायची वेळ आली होती. म्हणजे असे बरेच शेतकऱ्यांच्या आता प्रश्न निर्माण व्हायला आहेत रात्रीच्या लोडशेडिंगमुळं. तो दूर करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव, माझे मित्र, सहकारी यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. मेहता साहेबांनी ते स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून भारनियमन लवकरच ते जे आहेत ते पण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं आपल्याला वीज पुरवठा करण्याचं आश्वासन केलेलं आहे. मी मेहता साहेब आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो.